नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत वड़पे द्वारा महाश्रमदान एक दिन 1 घंटा एक साथ स्वच्छता के लिए। भिवंडी तालुका के वड़पे गांव में 25 सितंबर को जिला परिषद ठाणे पंचायत समिति भिवंडी ग्राम पंचायत वड़पे द्वारा बीडीओ गोविंद खामकर और विस्तार अधिकारी इंद्रजीत काले की उपस्थिति में महाश्रमदान का आयोजन किया गया, जिसमें गांव की सफाई अभियान व शमशान भूमि के प्रांगण में वृक्षारोपण किया गया। इस उपलक्ष्य में ग्राम पंचायत वड़पे के सरपंच प्रेमनाथ वड़ोलकर, उप सरपंच रुपेश शेलार, तंटा मुक्त अध्यक्ष सुनील पाटिल, ग्राम सेवक भालचंद पवार, माजी सरपंच विजय पाटिल, माजी सरपंच शशिकला सुनील पाटिल, माजी उप सरपंच मोतीराम पाटिल व ग्राम पंचायत के सदस्य, कर्मचारी, महिला मंडल की महिलाएं, स्कूल के शिक्षक, विद्यार्थी आदि लोग उपस्थित थे। तो वहीं सभी उपस्थित लोगों ने शपथ लिए कि हम सभी श्रमदान करेंगे एक दिन 1 घंटा एक साथ स्वच्छता के लिए। आज आपल्या महाराष्ट्र सरकारने एक अभियान चालू केलेलं आहे। 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत हा अभियान असणार आहे। या अभियानाअंतर्गत आपल्या सर्व ग्रामपंचायतींना, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना एक विशिष्ट असा कार्यक्रम ठरवून दिलेला आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत सर्व ग्रामपंचायती त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला गाव कसा सुंदर होईल आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचं आहे। त्या दृष्टीने आपण आपली ग्रामपंचायत वडपे ग्रामपंचायत नेहमी या कार्यक्रमासाठी, अशा कार्यक्रमांसाठी आपली ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असते आणि त्या दृष्टीने आजचा आपला हा कार्यक्रम, जिल्ह्याचा कार्यक्रम आपल्याकडे आपल्या जिल्हा परिषदेने सोपवला होता, परंतु या कार्यक्रमासाठी माननीय प्रधान सचिव उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव ते आज इथे येऊ शकले नाही। तरी पण आपण हा जो कार्यक्रम आहे तो आपण आज सर्वजण मिळून यशस्वीरित्या पार पाडूया आणि आपला गाव याहून सुंदर कसा होईल आणि यापुढेही आपला गाव, जी सुंदरता आपल्या गावाची आहे ती आपण कशा प्रकारे टिकून ठेवू याकडे लक्ष द्यायचं आहे। आपला गाव सुंदर आहे, सुंदर राहील आणि सुंदर आपण सर्व मिळून हा गाव आपला सुंदर ठेवूया, एवढे बोलून मी माझी गोष्ट करतो। सुद्धा 22 तेवीसचा संत गाडगे महाराज पुरस्कार मिळवला आहे। मला वाटतं 26 जानेवारी रोजी या पुरस्काराचं वितरण झालं आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या ग्रामपंचायतीचा 2 नंबर आला। आपला महिला मंडळ असेल, पूर्वीपासून महिला मंडळ गावात चांगल्या प्रकारे स्वच्छता अभियान राबवतो आणि आजपर्यंत राबवतो। आणि यापुढे आता शासनाने जो कार्यक्रम लावलेला आहे, तुम्हाला एक शारदीय नवरात्र उत्सवातच हा कार्यक्रम आयोजित केला आहे। म्हणजे या कार्यक्रमाशी नवतरुण मित्रमंडळ, महिला संबंधित असतात, म्हणून महिलांच्या साठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। आणि महिला स्वच्छतेच्या बाबतीत पुढे असतात। आपलं घर तर महिलाच स्वच्छ ठेवतात, आपली श्रीमंती स्वच्छतेवर ओळखली जाते। म्हणून पुढे येणाऱ्या सर्व काही योजना असतील शासनाच्या, आता 17 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे। 3 महिने हा अभियान आहे। त्याच्यात सगळ्या प्रकारच्या सुविधा, गाव आपलं समृद्ध कसं होईल त्याच्यासाठी सर्व योजना महाराष्ट्र सरकार राबवणार आहे। त्याच्यात आपण हिरिरीने भाग घेऊन आपल्या ग्रामपंचायतीचं नाव कसं, मला वाटतं आता तालुका सोडून जिल्हा सोडून राज्याच्या पातळीवर आपल्या गावाचं नाव जातो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि तुमच्यासारखे अधिकारी दर महिन्याला आले तरी चालतील, तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज असू, कारण तुम्ही आल्यानंतर आमच्या गावच्या मंडळीला समजते की आपली ग्रामपंचायत कुठेतरी चांगलं काम करते। म्हणून तुम्ही या कुठल्याही काळात तुम्ही आर्थिक साथ देऊन आपल्या ग्रामपंचायतीचं भविष्य उज्ज्वल करा आणि गाव मोठं होईल ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि थांबून जय महाराष्ट्र। या ठिकाणी वडप्याला गेल्या 1 वर्षभरामध्ये 4-5 वेळा येण्याचा योग आला आणि आता साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे की वडपा ग्रामपंचायत यापूर्वी सुद्धा बऱ्याच बक्षिसं मिळालेली आहेत। एक बक्षिसं मिळतात म्हणजे ही काय, म्हणजे सगळ्याच गावांना मिळतात अशातला काय भाग नाही। गावातले तालुक्यातली काही 2-4 गावं असतात जी अशा प्रकारे लीड घेतात आणि ती कारणं जर आपण तपासली तर कारणंही अशी आहेत की त्या गावामध्ये कुठेतरी चांगलं नेतृत्व असतं, ते नेतृत्व पुढे येत असतं, त्याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक पाठीमागे असतात
आणि त्यामुळे हा टप्पा आपल्याला गाठता येतो. आणि असेच गावं शक्यतो प्रशासन असेल किंवा कोणी असेल त्यांनाही पण या गावात यायलाही आवडतं. या गावामध्ये जर आपल्याला काही करण्याची नवीन काही संधी जर असेल तर नक्की आपण अशा ठिकाणी प्रयत्न करतो. कारण कोणताही काम असेल यामध्ये लोकसहभाग फार महत्वाचा असतो. आणि लोकसहभाग कुठे असतो? ज्या ठिकाणी नेतृत्वावरती विश्वास असेल त्याच ठिकाणी फक्त लोकसहभाग शक्य आहे. ज्या ठिकाणी नेतृत्वावर विश्वास नाही त्या ठिकाणी लोकसहभाग मिळणं फार मुश्किल आहे. त्यामुळे आम्हाला याची खात्री आहे की या गावामध्ये ते सर्व शक्य आहे. आणि ऍक्च्युली हे गाव मी 2-3 वेळा फिरलेलो पण आहे. गाव खूप स्वच्छ आहे, परंतु पुढची जी आव्हानं आहेत ती मात्र कठीण आहे. म्हणजे आपण भिवंडीमध्ये जस्ट आपण ठाण्याच्या बाजूचा विचार केला तर कचऱ्याची समस्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि भविष्यात ते संकट आपल्यापर्यंत यायला फार वेळ नाही. त्यामुळे आपल्याला जास्त आजारी राहणं आवश्यक आहे. आता जरी आपलं गाव स्वच्छ असेल तरी भविष्यात हे चॅलेंज मात्र फार कठीण आहे. कारण इथे इंडस्ट्री येणार आहे, गोडाऊन्स येणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट इथं तयार होईल किंबहुना बाहेरून येणार वेस्ट पण इकडे आजूबाजूला कुठेतरी येण्याची शक्यता ह्या सगळ्या काही नाकारता येत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्याला त्या सगळ्या कचऱ्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. याच्या पलीकडे जाऊन की आपलं जे स्वतःचे जे गावातील जे नागरिक असतील या नागरिकांनी आपला जो कचरा दररोज निर्माण होतोय तो योग्य पद्धतीने जर व्यवस्थापन केला तर निश्चित आपल्याला ह्या पुढच्या संकटाचा सामना आपल्याला करता येईल. आजचा जो उपक्रम आहे स्वच्छता, आपण कुठेतरी एक प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन स्वच्छता करू, परंतु याचा उद्देश हाच आहे की याचं महत्व आपल्या सर्वांना समजून सांगणे. ही जी सवय आहे की आपण कायम अंगी करणे वर्षभर आणि इथून पुढे कायम त्यामध्ये शाश्वतता ठेवून आपल्याला हे काम पुढे घेऊन जायचंय हा आपण प्रयत्न या ठिकाणी नेहमी आपल्याला करावा लागणार आहे. आताच साहेबांनी उल्लेख केला की नव्याने जे अभियान सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान, या अभियानामध्ये सुद्धा मी नक्की नमूद करू इच्छितो की राज्य स्तरावरती अगदी कोटी-कोटींचे बक्षीस आहे. म्हणजे राज्य स्तरावरती जर आपली जर पंचायत जर प्रथम आली तर 5 कोटीचं बक्षीस आहे. आणि त्यासोबतच मग आपल्याला विभागाचंही मिळेल, तालुक्याचंही मिळेल, जिल्ह्याचंही मिळेल. जर आपण ठरवलं तर 7-8 कोटीचं बक्षीस सुद्धा आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत जर आपण चांगलं काम केलं तर मिळण्यासारखं आहे. आणि मला 100% खात्री आहे वडपा आपल्या ग्रामपंचायत मध्ये ते पोटेन्शियल आहे. 100% आपण ते करू शकतो. कारण इथं रिसोर्सेसची कमी नाही आणि याच्या पलीकडेही जाऊन इथे जे लोक आहेत, इथे जे मंचवरचे लोक आहेत त्यांचं विजन खूप चांगलं आहे. ते नक्की आपली पंचायत इथपर्यंत पोहोचवू शकतात असं मला नक्की खात्री आहे. त्यामुळे आपण पुनश्च एकदा या अभियानाच्या दृष्टीने पुन्हा आपण तयारी सुरू केली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व जे इंडिकेटर असतील त्याच्यावरती काम केलं पाहिजे. प्रशासनाकडनं जे काही शक्य असेल ती सर्व मदत प्रशासन नेहमीच या गावासाठी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.